सायन्सचा लेसन नंबर 4 करंट, इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेशियम हा आपण लेसन चालू करत आहोत. मॅग्नेशियम म्हणजे तुमचं जे लवचुंबक वगैरे असतं ते, आणि इलेक्ट्रिसिटी म्हणजे आपली लाईट. कॅन यू रिकॉल विच कॉन्स्टिट्युएंट आर प्रेझेंट इन अन ॲटम? ॲटम म्हणजे अणूमध्ये कोणकोणते घटक असतात. An atom has some number of positively charged protons and negatively charged electrons. So, an object does not show any charge through its atom contain charged particles. म्हणजे अणूमध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन असे जे कण असतात, त्यामुळे एकंदरीत वस्तू ही विद्युतदृष्ट्या कशी असते, न्यूट्रल असते. तुम्हाला माहिती आहे प्रोटॉन म्हणजे आणि इलेक्ट्रॉन म्हणजे, इलेक्ट्रॉन मीन्स ऋण प्रभार आणि प्रोटॉन्स मीन्स पॉझिटिव्ह जो असतो तो. ॲटम्स कंटेन चार्ज्ड पार्टिकल्स, आणि काय असतात, प्रत्येक पार्टिकल्स हे कसे असतात, चार्ज्ड असतात. देअरफॉर वी कॅन सी दॅट प्लॅनेटरी ऑफ अ इलेक्ट्रिकल चार्ज इज field in the object around us. What will happen if a glass rod is rubbed on a sleek cloth? जर म्हणजेच असं की आपल्या सभोवतालच्या वस्तूंमध्ये विद्युत भार भरपूर प्रमाणात भरलेला असतो. एक काचेची कांडी रेशमी कपड्यावर घासल्यावर काय होते? काय विचारले, व्हॉट विल हॅपन अ ग्लास रॉड इज रबड ऑन अ सिल्क क्लॉथ? एखाद्या रेशमी कापडावरती जर काचेचं भांडं घासलं तर काय? हाऊ डू ऑब्जेक्ट गेट चार्जेस? व्हॉट आर स्टॅटिस्टिक अँड मुव्हिंग चार्जेस? त्यावर वस्तू प्रभारित कशा होतात? स्थिर आणि चाल म्हणजे त्याचं जे स्टॅटिस्टिक, जे त्याचं स्थिरता असते, चाल असते, ही कशा असतात? मुव्हिंग चार्जेस गेट ट्रान्सफर्ड फ्रॉम वन ऑब्जेक्ट टू द अदर. एका ऑब्जेक्टकडून ते दुसरं ऑब्जेक्ट कसे जातात? These are negatively charged. Moving negatively charged particle are the electrons. म्हणजेच काय आहे तर चाल ही विद्युत एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर स्थलांतरित होते. हा काय असतो? निगेटिव्हली चार्ज म्हणजेच ऋणभार असतो. चाल ऋणप्रभारात कणांना काय देते तर इलेक्ट्रॉन देते. कोणते पार्टिकल्स देते? इलेक्ट्रॉन. Can these negative charge be made to flow? Can electricity be made to flow like water flowing from higher to lower level? You have learned that a force will have to be applied to put a stationary object into the motion. म्हणजेच काय आहे बघा, हा ऋणप्रभार प्रवाहही करता येईल का? पाणी जसे उंचावरून खालील भागाकडे वाहत जाते, त्यासाठी विद्युत प्रवाहही बनवता येईल का? तिथे आपण विद्युत प्रवाह म्हणजे पाण्यापासून लाईट बनवतो आपण. वी गेट करंट इलेक्ट्रिसिटी व्हेन द इलेक्ट्रॉन्स इज ॲन इलेक्ट्रिकल कंडक्टर आर मेड टू फ्लो. आणि स्थिर वस्तूला गती देण्यासाठी आपण बल लावावे लागले, हेही आपण शिकलो. म्हणजे एखाद्या इलेक्ट्रॉनना जर गती देऊन वाहते केलं तर ते आपल्याला काय मिळवून देतात तर इलेक्ट्रिक कंडक्टर, करंट इलेक्ट्रिसिटी आपल्याला मिळवून देतात. करंट इलेक्ट्रिसिटी. अ लार्ज करंट फ्लोज व्हेन अ लाइटिंग टेक्स प्लेस फ्रॉम अ क्लाउड टू द ग्राउंड. म्हणजेच काय तर तुमची विद्युतधारा जेव्हा ढगातून जमिनीवर वीज पडते तेव्हा मोठा विद्युत प्रवाह वाहतो. While sensation is felt by us due to a microscopically small current flowing to the brain. आणि आपल्या कोणतीही संवेदना आपल्या मेंदूकडे जाणारे जे सूक्ष्म विद्युत प्रवाहानं होते. You have aware of a current flowing through wires, electric bulb and equipments in the house. आणि या घरांमध्ये तारांमधून, विजेच्या बल्बमधून, उपकरणांमधून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाचा आपल्याला काय आहे? परिचय. अवेअर म्हणजे आपल्याला परिचय आहे. इन द इलेक्ट्रिक सेल्स ऑफ ए रेडिओ और इन ॲन कार बॅटरी अ करंट इज प्रोड्यूस्ड बाय द फ्लो
ऑफ बोथ निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकल्स. आणि रेडिओच्या ज्या विद्युत घंटांमध्ये म्हणजे इलेक्ट्रिक सेल्समध्ये काय आहे तर मोटारीच्या बॅटरीमध्ये सुद्धा करंट प्रोड्युस्ड बाय निगेटिव्हली अँड पॉझिटिव्हली चार्ज, या दोन्हींमध्ये सुद्धा दोन्हीही पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज प्रोड्यूस असतात. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल, वॉटर ऑर लिक्विड फ्लोज फ्रॉम अ हायर लेवल टू द लोअर लेवल. पाणी किंवा द्रव पदार्थ हे लोअर लेवल उंच पातळीवरून खालील पातळीकडे काय करतात वाहत असतात. हीट ऑलवेज फ्लो फ्रॉम अ बॉडी ॲट हायर टेम्परेचर टू अ बॉडी ॲट अ लोअर टेम्परेचर. उष्णता नेहमी अधिक तापमानाच्या वस्तूकडून काय होते कमी तापमानाच्या वस्तूकडे येत असते. There is a tendency of the positive charge to flow from a point of higher electric level to point of a lower. म्हणजे जास्त लेवल जी आहे कशाची हायर इलेक्ट्रिक लेवल म्हणजे अधिक तापमानाच्या वस्तूकडे कमी तापमानाच्या वस्तूकडे आपण काय करत असतो वाहत असतो. आणि टेंडन्सी ऑफ पॉझिटिव्ह चार्ज फ्लो फ्रॉम अ पॉइंट ऑफ हायर पॉझिटिव्ह चार्जकडून हायर इलेक्ट्रिक लेवल ऑफ अ पॉइंट इन लोअरकडे जाते. दीज इलेक्ट्रिक लेवल डिटेक्टिंग द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ इलेक्ट्रिक चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. यालाच आपण काय म्हणतो तर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल. म्हणजे काय तर विद्युत भाराच्या वाहनाच्या दिशेने म्हणजे धनप्रभाराची जी म्हणजे पॉझिटिव्हली चार्जची जी विद्युत प्रवाह असते ती कमी विद्युत प्रवाहाच्या पातळीकडे जात असते. म्हणजेच काय होत असतं तिथं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल बल हा तयार झालेला असतो. पोटेन्शियल डिफरन्सेस, सिमिलर टू द हाईट ऑफ ए वॉटरफॉल, द टेम्परेचर डिफरन्स ऑफ अ हॉट अँड कोल्ड बॉडीज, the differences between the potential of 2 points, that it potential differences is interesting to us. म्हणजेच काय आहे तर बघा त्यालाच आपण विद्युत भाव असंही म्हणतो. पोटेन्शियल डिफरन्स, धबधब्याची उंची आहे वॉटरफॉल म्हणजे धबधबा, उष्ण व थंड वस्तूच्या तापमानातील फरक, याचप्रमाणे दोन बिंदूंच्या जे दोन बिंदू आहेत त्यांमधले पोटेन्शियल डिफरन्स. म्हणजेच काय तर आपलं पोटेन्शियल डिफरन्स हे काय आहे एक दृष्टीने रोमॅन्टिक पद्धतीने आहे, इंटरेस्टिंग आहे. तर पुढचं ट्राय दिस, टेक अ कनेक्टिंग अ कॉपर वायर अँड कनेक्ट द सर्किट ॲज शोन इन फिगर. तर तुम्हाला त्यांनी काय सांगितले कॉपर वायर दिले, तांब्याची जोडणी तार घेऊन तुम्हाला आकृतीत 4 पॉइंट इलेक्ट्रिक करंट अशी काय करायची दाखवल्याप्रमाणे तयार करायची. नो करंट इज सीन टू फ्लो इन द बल्ब. यामध्ये करंट नाही, यामध्ये बल्बमध्ये विद्युत प्रवाह वाहत नाही असेच दिसते. नाव कनेक्ट द सेम सर्किट इन अ व्ही ड्राय सेल अवेलेबल इन द मार्केट ॲज शोन इन फिगर बी. तर इथं तुम्हाला दाखवलं हा सर्किट दाखवला आहे. या सर्किटमध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते बल्ब जोडायचं आहे. नाव इट विल बी रिअलाइज फ्रॉम अ ग्लोईंग ऑफ द बल्ब दॅट अ करंट इज अ फ्लोईंग इन द सर्किट. म्हणजेच काय आहे तर तुम्हाला 1.5 व्होल्टेज 1.5 व्होल्टेज म्हणजे 1.5 व्होल्टेजचा कोरडा विद्युत घट आणायचा आहे आणि तो या तारेमधून विद्युत प्रवाहात वाहत आहे असं दाखवायचे. इलेक्ट्रॉन्स इन द वायर फ्लो ड्यू टू द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन द टू एंड्स ऑफ द ड्राय सेल. These flow from the negative terminal of the cell to the positive terminal of the cell. आणि इथं तुम्हाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल सेल दिसतात. म्हणजेच काय तर आता तारेतून विद्युत प्रवाह काय होऊ लागलाय वाहू लागलाय वाहत आहे. हे बल्ब लागल्यामुळे आपल्या लक्षात येते विद्युत घटाच्या दोन टोकांमधील तारेमध्ये इलेक्ट्रॉन्स काय झालेत प्रवाहित झालेत. का मुळे झाले तर इथं आपण काय लावलं व्होल्टेज लावलं. इथं व्होल्टेज होतं का नाही. व्होल्टेज लावल्यामुळे यामध्ये इलेक्ट्रॉन अँड पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल ऑफ सेल तयार झाले. कन्व्हेन्शनली
current flows in the opposite direction and just shown in figure by the sign of an arrow. We will learn about an electrical current later in this chapter. आणि हे विद्युत घटाच्या ऋण टोकाकडून धन टोकाकडे वाहताना उलट दिशेने वाहतो व तो बाणाने आपण आकृतीत दाखवले. म्हणजे बघा काय सांगितले त्यांनी, विद्युत निगेटिव्हकडून तो काय झालाय, पॉझिटिव्हकडे आलाय. अपोजिट डायरेक्शनने वाहत असतो. आणि हेच आपण या चॅप्टरमध्ये पुढे पाहणार आहोत. इन फिगर 4.1 म्हणजे ही, देअर इज अ नो करंट ॲज देअर इज अ नो पोटेन्शियल डिफरन्स इन द ॲब्सेन्स ऑफ एनी सेल. करंट स्टार्ट्स फ्लोईंग इन अ सर्किट ॲज सून ॲज द पोटेन्शियल डिफरन्स इज ॲप्लाइड. म्हणजेच काय तर या 4.1 डायग्राममध्ये करंट पास झालेला नाही, त्यामुळे तिथं करंट लागलेला नाही. पण या डायग्राममध्ये करंट पास झाला बीमध्ये, त्यामुळे तिथं काय झालं, पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल तयार झाले. पोटेन्शियल, द युनिट ऑफ पोटेन्शियल डिफरन्सेस इज अ SI सिस्टीम इज अ व्होल्ट. आणि व्होल्ट हेच काय आहे, त्याचं एक एकक आहे. वी विल लर्न अबाउट इन द नेक्स्ट स्टँडर्ड. आणि व्होल्ट या भागाचं अजून काही भाग आहेत ते आपण पुढील इयत्तेत आपण काय करणार आहोत, त्याचा अधिक इलेक्ट्रिसिटीचा अधिक अभ्यास करणार आहोत. हाऊ कॅन वी मेजर वॉटर फ्लो इमर्जिंग फ्रॉम अ पाईप? We can find it from the amount of water litres coming out in a specific time period. How then in the electric current measure? एखाद्या नळीतून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कसा मोजायचा, विशिष्ट वेळेत त्यातून किती लिटर पाणी आले यावरून ते काढता येईल. मग विद्युत प्रवाह कसा मोजला जातो, तर विद्युत प्रवाह हा ॲम्पियरनं मोजला जातो. विद्युत प्रवाह मोजण्याचं हे काय आहे तर एकक ॲम्पियर. वी हॅव सीन दॅट इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस्ड ड्यू टू द फ्लो ऑफ चार्जड पार्टिकल्स. इलेक्ट्रिकल चार्ज फ्लोईंग थ्रू अ वायर इन 1 सेकंड कॅन बी कॉल्ड युनिट करंट. आणि विद्युत प्रवाह हा विद्युत प्रवाहातील कणांच्या वहनांमुळे निर्माण, म्हणजे इलेक्ट्रिक करंट हा कशामुळे तयार झालाय तर चार्जड पार्टिकल, फ्लो ऑफ चार्ज प्रवाहाच्या पार्टिकलपासून तयार झालाय. इलेक्ट्रिक चार्ज फ्लोईंग थ्रू अ वायर इन 1 सेकंड कॅन बी कॉल्ड युनिट करंट. आणि एखाद्या तारेतून 1 सेकंदात एवढा वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रवाहालाच आपण काय म्हणतो तर युनिट करंट, म्हणजे एकक विद्युत प्रवाह असं आपण त्याला म्हणतो. द SI युनिट ऑफ इलेक्ट्रिक करंट इज अ क्लोम पर सेकंड ॲज ऑर ॲम्पियर. आणि त्याचं जे एकक आहे SI युनिट आहे ते कुलॉम प्रति सेकंद म्हणजेच ॲम्पियर असं आहे. 1 ॲम्पियर इज इक्वल टू 1A इज इक्वल टू 1 कुलॉम अपॉन 1 सेकंड म्हणजेच 1 C/S. इलेक्ट्रिक करंट इज अ स्कॅलर क्वांटिटी. आणि हेच काय आहे तर एक विद्युत प्रवाह एक स्कॅलर क्वांटिटी म्हणजे अदेशी राशी आहे. आता जो राहिलेला पॉईंट आहे इलेक्ट्रिक सेल वगैरे हे आपण पुढच्या तासाला बघूया. थँक्यू.